नमस्कार मंडळी. आज आपण बनवूया झणझणीत मेथीची रस्सा भाजी आणि बाजरीची भाकरी. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून थोडं पातळ वाटून घेऊया. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एका कढाईमध्ये थोडंसं तेल घालायचं. मोहरी फुटली की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून छान परतून घ्यायचं आहे. वाटण परतलं गेलं की त्याच्यामध्ये मेथीची भाजी घालायची. छान मिक्स करून घ्यायचं वाटण आणि मेथीची भाजी. थोडंसं मीठ घातलं आहे. मेथीची भाजी आणि वाटण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. मेथीची भाजी छान परतल्या गेल्यामुळे त्याच्यामधलं कडूपणा कमी होतो आणि भाजी कडू अजिबात लागत नाही. 5 मिनिट झाकून ठेवायची भाजी. आणि आपण शेंगदाण्याचं जे पातळ वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं. ते मिक्स करून घ्यायचं वाटण आणि पाणी घालायचं. हळद, चवीपुरतं मीठ. 5 ते 7 मिनिट भाजी कढवून घ्यायची आहे छान कमी गॅसवर. चवीला खूप छान लागते ही भाजी आणि भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते. मस्त भाजी तयार झाली आहे. आता भाकरी बनवून घेऊया. भाकरी बनवण्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे चवीसाठी आणि छान असे कणिक मळवून घेतले आहे. भाकरीचं पीठ छान मळवलं गेलं तर भाकरी पण छान येते आणि चवीला पण छान लागते. थोडंसं पीठ लावून छान अशी भाकरी गोल गोल थापून घ्यायची आहे. माझी आजी सांगायची, ज्यावेळेस आपण भाकरीचं पीठ भिजवतो त्याला छान असं मळवून घ्यायचं. त्यामुळे भाकरी पण छान येते आणि चवीला पण छान लागते. भाकरी थापून झालेली आहे. आता भाजून घ्यायची आहे. थोडंसं पाणी लावून घ्यायचं वरती पूर्ण भाकरीला. त्या साईडला आपण पाणी लावतो ते पाणी पूर्णपणे कोरडं होईच्या अगोदर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे. ज्यावेळेस आपण पलटतो आणि वरची साईड जर ओलसर असेल थोडी तर खालच्या साईडने भाकरीला रेषा पडत नाही. मी लहान असताना मला खूप आश्चर्य वाटायचं. माझे आई काकू तव्यावरची भाकरी हाताने पलटवायचं. मला असं वाटायचं की ह्यांना का चटका कसा बसत नाही ह्यांना. आणि आता मीही खूप इझिली ते करते. मस्त अशी भाकरी आणि भाजी तयार आहे. एन्जॉय.